रसिक हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड आणि या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे. टारफुला भाग क्रमांक 20. तराळाच्या तोंडचं पाणी पळालं. न बोलता तो गप्प तोंडाकडं बघत राहिला आणि स्वतःशीच बोलावं असं म्हणाला, दंगा उसळणार आहे. हां, आता दंगा व्हायचाच की असं एकवार बोल्यान मोठ्यानं उसनून दत्तो नाईक पुन्हा गपगार झाला. तराळाला चुटपुट लागून राहिली. जीवाला चटका बसल्यागत झालं. का दंगा होणार हे काही कळेनासं झालं. नाईक तर डोळे झाकून गप्प बसला होता. मग तराळानं हरेबाकडे बघत विचारलं, काय गा, ही काय आणि डंका ऐका इतिया? आता डंका ऐका याचाच गा. अगा पर काय भानगड सांगा की गा. हरिबाही गप्प बसून राहिला. कोणाच्याच तोंडातनं बाहेर काही पडेना झालं आणि उलगडा होईना झाला. तो उगाच विचार करीत बसला आणि एक एक गोष्ट त्याला आठवू लागल्या. शंकर देसाईच्या पोराने खोताच्या म्हाताऱ्याला पांदीत गाठून लोळवलं होतं. ती तर काही भानगड नसेल. किरुनानानं भर दिवसा मारुतीच्या देवळामुळं महादा कोळ्याला पायातलं पायतान उपसून ठोकलं होतं. ह्या कोळ्यानं काही कुरापत काढली असेल. रात्रीच कोणी तानूच्या घरात शिरून झगडा तरी झाला नसेल. त्याला एक म्हणता 10 आठवू लागलं, पण नक्की काही बोध होईना झाला. मनात सारखे विचार घोळू लागले आणि काहीतरी उलगडा करून घ्यावा म्हणून त्यानं पुन्हा विचारलं, होय नाईक, काय भानगड गा? म्हाताऱ्या, तुला काही कळलं नाही? काय नाही? मग नाईक समजावून सांगू लागला. त्यानं विचारलं, अगा बाईनं परवा भावाचं पोरगा दत्त घेतला का नाही? होय. मग तेच की गा, भांडण पेटायला लागले. पर बाई म्हाताऱ्याचं काय आहे की गा? पण बाई पण बाई माहेरातच आहे की गा. त्या इकडे येऊन काय करतात? मग भांडण कसलं गा? आणि मध्येच हरिबा म्हणाला, काय सांगतोस दत्तोबा ह्या म्हाताऱ्याला? खुळं म्हणलं तर ओ म्हणणार येऊ. होय बाबा, खोळ्यागत झालं आहे खरं. असं म्हणून तराळा गप्प बसला आणि मग हरिबाच उकल करून सांगू लागला, अगा धोंडीबा, ए खोळ्या गिरस्ता, बाई तिकडं माहेरात जाऊन बसली आहे खरं, पण जमीन जुमला कुठे गेला आहे गा? तो इथंच आहे ना व? हां, तो कुठं जाईल गा? तो चालला आहे भाऊबंदाच्या घशात. घशात? असं दोंडीबानं दचकून विचारलं आणि तो हरिबाच्या तोंडाकडे बघत राहिला. हरिबा सांगू लागला, अगा आज काय दाजीबा आणि किरुनाना पाटलाच्या रानात नांगूर धरणार आहेत म्हणा. आणि काय? असं म्हणून दोघे एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहिले. आणि मग हरिबाच म्हणाला, कर्दे लोक काय करतात बघूया. रवनानाचा पाठिंबा आहे तेच नाही. ते काय हरकत करणार आहेत म्हणा. हे काय दिवस आलं गा? आता असंच बघ. मती गुंग झालेला तराळ बोलला, ह्यो कलियुगाचा महिमा आहे कलियुगाचा महिमा आहे बाबा. काय होईल आणि काय नाही. सार काढीत हरिबा म्हणाला, काय व्हायचं आहे? ते दोघं बी रान बळकावून बसणार आणि काय? यावर सारे गपगार झाले. बोलणंच खुंटलं आणि एकाएकी नाईक म्हणाला, एखाद्या वेळेला खून पडायचा संभव आहे. काय असं ऐका येतं आहे, वाट बघायची. धोंडीमानं विचारलं, बाईला कोणी काय कळवलं काय? कोण कळवणार? नाईक बोलला, आणि त्यासनी कळवून तरी काय धन लागणार आहे? त्या काय नांगरा पुढं येऊन आडव्या पडणार आहेत? ते बी खरंच की. त्या बी आपल्या जीवाला भेटतच की. तेच तर सारं चुकलं आहे. त्यांनी भिवून गाव सोडायला नको पाहिजे होतं. गाव सोडून सारा घोटाळा झाला. त्यात आणि दत्तक घेऊन बसल्या. आगीत त्याल वतल्यागत झालं गा. तर गा. पावलाचा आवाज ऐकून साऱ्यांच्या नजरा बाजूला वळल्या. धोत्राचा सुगा हातात धरून उद्धवनाना जवळ आले आणि उगाच चावडी न्याहाळात उभे राहिले. नाईक उठून उभा राहत म्हणाला, काय पंत, या की. नाही, जातो. का आलता? आलतो सहज. म्हणलं बघावं तर कोण कोण बसलं आहे. नाईकाने खडा टाकून बघितलं. काय विशेष? काय नाही. असं म्हणून उद्धवनाने काळजाची सुरात विचारलं, तुम्ही संधी चावडीत बसून आहे होय? तर काय करावं? नांगर घेऊन दाजीबा डोणीच्या मळ्यात गेलाय की. गेलाय का? आणि गेलाय कसला? मी आता तिकडनं चालू आहे ना व. मग काय? कशाचं काय आणि काय? 15-20 गडी काट्या कुराडी घेऊन बांधायला उभं राहिल्यात
आणि दाजीबानं नांगर धरलाय. कोण आडवं गेलं नाही मग? जीव कुणाला नकोसा झाला आहे? कोण उदार होते आपल्या जीवावर? नायकानं पुन्हा विचारलं. किरूनानाची काय बातमी? किरूनाना तिकडं कुंभारमळ्यात शिरलाय म्हणा. असं म्हणून उद्धवनाना पायऱ्या चढून वर गेले आणि भुईला अंतरलेल्या कांबळ्यावर बोट टेकून म्हणाले, बघा की काय जरा अंदाज घ्या. कोपऱ्यात बसलेल्या येताळा बघत नाईक म्हणाला, येताळा जा जरा बघून ये जा. 2 पायावर बसलेला येताळा उठून उभा राहिला. हातात काठी घेऊन कवचतच बाहेर पडला आणि येडवल्यागत करून म्हणाला, कुठवर जाऊन येऊ जी? जा की कुंभारमळ्या पतूर. डोक्यावर बोजा घेऊन चालल्यागत तो सावकाश पावलं टाकीत बाहेर पडला. टेकायची काठी काकेत धरून चालला. चालताच डोक्याचा पटका अळपत निघाला. तो दिसेनासा झाला आणि उद्धवनानाने हळू आवाजात बोलणं काढलं, काय दत्तोबा, बाईची काय हाल हवाल? त्या जाऊन बसल्यात की माहेरात. असं दत्तक मुलगा आणि त्या तिकडं खुशाल आहेत तर? हां, खुशालच म्हणायच्या. मग आता ह्या जमिनीचं कसं काय व्हायचं? काय व्हायचं आहे काय सांगावं आम्ही तर? एक डोळा बारीक करून उद्धवनानाने विचारलं, वाड्याकडे कधी फेरी टाकली होती? काय काम? काय काम? असं विचारून उद्धवनाना म्हणाले, अगा मागचं भिताड पोखरून घर सारवायला माती पळायला लागलेत की लोक. होय बघतोयच की. नुसतं बघताय होय? मग काय करायचं तर? अगा बाया बापड्यांना तांब्या घेऊन बसायला अडूसा झाला आहे. होय झाला आहे. तांब्या घेऊन जातात. बघतोय की आम्ही डोळ्यासनी. बघताय होय? मग तर काय करावं? एकदम बोलणं थांबलं. लांब लांब ढेंगा टाकत येताळा येताना दिसला. धापा टाकतच तो जवळ आला. त्याची छाती भरून आली होती. त्याला धड बोलता येत नव्हतं. दुडक्या चालीवर धावत आलेला येताळा काठीचा आधार घेऊन गप्प उभा राहिला. सगळेच त्याच्याकडे टक लावून बघत राहिले आणि त्याच्या बोलण्याची वाट न बघता नायकानं विचारलं, काय गा येताळा, काय झालं? एकदम दम गिळून येताळा म्हणाला, पेटतनंच माघारी आलो. पेटतनं झालास? होय, पुढं गेलो नाही. का गा? काय लोक बोलायला लागल्यात, मारामारी झाली म्हणायची. बसलेले संधी चटदिशी उठून उभे राहिले आणि एडबडलेगत त्याच्या तोंडाकडे बघू लागले. येताळी सगळ्यांच्या तोंडाकडे बघून म्हणाला, काय डुसकी फुटल्यात म्हणायची. लई दंगा उसळलाय. हरिबा जाधव, दत्तू नाईक, धोंडेबा तराळ आणि उद्धवनाना सारेच एकमेकाकडे बघत राहिले. भिवून गाबागाब झाले आणि धापा लागलेला येताळा सांगू लागला, जत्रा भरल्यागत माणसं पेटत जमल्यात. जाऊन बघून या जावं की. लोक सारं हेच बोलायला लागल्यात. उद्धवनानाने विचारलं, कोण कोण जायबंदी झाले म्हणा? जी तेवढं काय सगळं समजलं नाही, पर राऊनाना आडवं गेलं होतं म्हणून. पहिली काठी त्यांच्यावरच पडली असं लोक बोलतात. उद्धवनानाने धोत्राचा सोगा हातात धरला आणि भराभरा पायऱ्या उतरून ते पसार झाले. उद्धवनाना निघून गेले आणि चावडीतनं गोळा झालेल्या संध्यांना आता काय करावं हा घोर पडला. चावडीत बसावं तर एक पंचायत आणि न बसावं तरी पंचायत. चावडीत बसावं का पेटेत जावं? पेटेत जावं का आपलं घर गाठावं? आणि उद्या कोण अंमलदार चौकशी आला तर काय सांगावं? धड काही सुचेना झालं आणि कळेना झालं. धसक्याने भेलेले सनदी एकमेकांची तोंडं न्याहाळत उभे राहिले आणि भर दिवसा उजेडी डोळ्यापुढं चांदण्या दिसू लागल्या. गहू हरभऱ्याची दुसवट्याची पिकं रानात उगवून आली होती. इतर मोकळ्या जमिनी उन्हानं होरपळून निघत होत्या. लोक वळवाच्या पावसाची वाट बघत होते. नांगरट सुरू झाली, कुळं फिरत होते. गावातलं खत रानात जात होतं, अशी कामं सुरू होती. पण त्याची निकड नव्हती. रॅव एक एक काम चालू होतं. जमिनी नांगरायच्या, कुळं फिरवायचा, ढेकळं फोडायची, सड वेचायचे, शेंगाच्या वेलाचा भुस्सा जाताना भरून ठेवायचा, कडब्याच्या बडमी रचायच्या, अशी एक एक कामं चालू होती. मळकरी तेवढे तापरद्यात होते. गुराळं सुरू झाली होती. ऊस गाळला जात होता. बाकी सारं निवांत होतं. पाटलांच्या रानात घुसलेले दाजीबा गायकवाड आणि किरूनाना पवार यांनीही आपलं बस्तान बसवलं होतं. एकानं दोणीचा मळा बळकावला होता आणि दुसऱ्यानं कुंभारमळ्यात पाय रोवला होता. दोन्ही मळे चांगले 20-25 एकरांचे होते आणि काळी करण जमीन हत्तीच्या पायागत होती. दोन्ही मळ्यातली नांगरट कुळवकटी झाली होती. पेरणीची सारी तयारी करून दोघेही आपापल्या खोपीत बसून होते. जीवाला भ्यालेले करदे बाईकडे हेलपाटी घालून घालून दमले होते. आता पुढच्या वर्षी काय करावं या काळजीनं बेजार झाले होते. घोर लागला होता. अडवायला जाऊन आपलं डोकं फोडून घेतलेले राऊनानाही अंग काढून घेतलं होतं. खुद्द बाईच जिथं डरत होती तिथं आपलं गाव सोडून पळून गेली होती. मन खंबीर विचार करायलाही तयार नव्हती.
तिथं परकी माणसं काय करणार? सारासार गोष्टीचा विचार करून राऊनानांनी काळजी करायची सोडून दिलं होतं. आपलं घर भलं आणि शेत भलं म्हणून राऊनानाही आपल्या उद्योगाला लागले होते. आता कोणाच्या आद्यात पडायचं नाही का मध्यात पडायचं नाही असा विचार जीवाला तळा घालून कानाला खडा लावला होता. बाई अशी ढिली सापडली. राऊनानांनीही अंग काढून घेतलं. विरोध करणारं कोणी राहिलं नाही आणि बाकीच्या 100-150 एकर माळ जमिनीत आणखी 4-5 लोक असेच घुसले. त्यात महादा कोळ्यासारखा गावचा समिती शिपाई होता. तसेच 2 बलुतेदारही होते. डोळ्याच्या भावल्या उरफाट्या झाल्या आणि तोंडावरची माशी न उठताच बाळा लोहार एका माळ जमिनीत घुसला आणि किडमिड्या भाया सुतारानेही एक 20 एकराचा डाग बळकावला. भावाभावांच्या वाटण्याहून भांडण मिटल्यागत सगळं सोलायला लागलं. आपापल्या जमिनी सांभाळत लोक रांकेला लागले. गजबजलेली सारी भावकी थंड झाली. भीतीनं पळून गेलेल्या बाईचा अंदाज लागून चुकला होता. तिची धास्ती उरली नव्हती. दत्त घेतलेलं पोरगंही अजून लहान होतं, अज्ञान होतं. ते सज्ञान होऊन पाटीलकीवर यायला अजून अवकाश होता. तोवर काही चिंता नव्हती. फिकीर करायचं काही कारण नव्हतं. गाव असं बिनघोरी झालं होतं. तळ्यातल्या पाण्यागत शांत दिसत होतं. दुपारची वेळ. जिकडं तिकडं सारं सामसूम होतं. सुगी आवरलेले लोक निवांत घरात झोपले होते. एका अंगाची शाळा तेवढी कलकलत होती आणि बाबळीच्या झाडावर कुसवावर बसलेले कावळे मध्येच काव काव करीत होते. 2-5 घरात बायका घोड्यावर बसल्यागत भिंतीला पाठ लावून शेवया वळत होत्या. शेवयानं भरलेली ताटं बाहेर अंगणातल्या उन्हात वाळत होती. कावळे शेवयावर टपून बसले होते आणि हातात काठ्या घेऊन पोरं कावळ्यांवर टपून बसले होते. अशा दुपारच्या वेळी एकाएकी घरावर उड्या टाकत वानरं यावीत आणि पोरासोरांनी बाहेर येऊन बघावं अशातले गदगद झाले. टाप टाप आवाज करीत 2 घोडे गावात शिरले. टापांचा इशारा देत आत येऊ लागले. तो आवाज ऐकून पोरसोरं रस्त्याला पळाली. बाया पापड्या दारातनंच मान मोडून बघू लागल्या. एकामागे एक असे 2 घोडेस्वार टापांचा आवाज करीत विशीतनं आत आले आणि पेठेतनं पुढं निघाले. त्यांच्या टापांचा आवाज ऐकून पेंगुळलेले वाणी उद्मी खडबडून जागे होऊ लागले. कोण घा कोण घा असं आपल्या शेजाऱ्याला विचारित बाहेर येऊन उभे राहिले. भाऊ वाणी असाच गडबडून जागा झाला. गडबडीनं बाहेर जाऊन उभा राहिला. वरच्या लोखंडी सळीला हाताची मिटली सोडून झोंबकळगत वाकून बघू लागला आणि टाप टाप आवाज देत घोडेस्वार जवळ आले. ते जवळ आले आणि भाऊ वाणीत सरकला. सळीचा हात सोडून सागाच्या झाडागत सरळसोट उभा राहिला. घोडे साधे नव्हते, अरबी होते. थोरा मोठ्यांच्या वरातीतही असे घोडे त्यानं कधी बघितले नव्हते. घोडे चांगले 1.5 पुरुष उंच होते आणि मोठेच्या नाड्यागत लांब सडक दिसत होते. त्यांच्या पाठीवर मांड ठोकून बसलेले घोडेस्वार दैत्यासारखे होते. एकेकाचा चेहरा असा कासांडीगत दिसत होता. घोडे समोर आले. भाऊ वाण्याची आणि घोडेस्वारांची नजरानजर झाली आणि वर केलेली नजर खाली आणून वाणी मनात म्हणाला, अगाय ग, हे आता कुठलं लोक गावात आलं. वाण्याची नजर ठरेना झाली. दोघे घोडे जरा पुढे गेले आणि त्यांच्या मागणं चाललेल्या पोरांच्या अंगावर खेकसून तो म्हणाला, 10 रुपयाची सोंग नवत भाड्यानो, कुठं मागणं निघालायसा, फेरा मागणं चाललेली पोरं थबकल्यागत जरा उभी राहिली आणि पुन्हा चालू लागली. पाठमोऱ्या दिसणाऱ्या घोडेस्वाराकडे टक लावून वाणी बघत राहिला. घोडे जरा पुढे गेले आणि मधोमध पेटेत जाऊन उभे राहिले. तसा वाणीही 4 पावलं टाकून जवळ गेला. बोलणं ऐकायलाही अशा बेतानं जरा लांबच उभा राहिला. घोडे उभे राहिले आणि मिशनीवर बसलेला धर्मू भातमाऱ्या हातातलं काम सोडून बाहेर बघू लागला. दुकानात बसलेली चांडाळ चौकडी खिदळायची थांबून गप्प झाली. घोडं जागच्या जागी तुंबल्यागत उभं राहिलं. लगाम खेचलेला घोडेस्वार दुकानाकडं नजर रोखून बघू लागले. तसं मिशनीवर बसलेला धर्मू भातमाऱ्या लगबगीनं उठला आणि न बोलता बाहेर गेला. पाठीचं कुबाड काढून आदमीनं उभा राहिला. खाकी कोटाच्या पाठीवर सोडलेल्या भगव्या फेट्याच्या शेमल्या हातात छातीवर घेत एकानं विचारलं, कोण? गावचा शिप्पी का तू? जी, मी धर्मू भातमाऱ्या. वरनं आवाज आला, हो पुढं. करड्या आवाजातली ती आज्ञा ऐकून धर्मूची बोबडे वळली. पुढं हो म्हणजे कुठं जा? त्याला फरमानाचा अर्थ त्याला समजेना. एडबडल्यागत तो बघत राहिला. गाभारात आवाज घुमावा तसा पुन्हा आवाज आला, पुढं हो म्हणतो ना व. खाली मान घालून धर्मू गुमान पुढं झाला आणि मग मागणं प्रश्न आला, चावडी कोणच्या अंगाला गा? धर्मूच्या तोंडातनं शब्द उमटेना झाला
आणि एका अंगाला हात करून दाखवतो कसा बसा म्हणाला, ह्या अंगाला. मग चला तिकडंच. घोडेस्वार म्हणाला, मग चला तिकडंच. कथा मोठ्या रोमहर्षक वळणावरती आली आहे. आज आपण थांबतो आहोत, मात्र कथेची रंगत कायम राहते आहे. नमस्कार.